मटण टाकतो आता या. आज मी तितराची भाजी बनवतो. हे तितराचं मटण आणलं मी आज बनवतो. हा लागणारा मसाला, हे खसखस, हे जिरं, हे हळद, गरम मसाला, हा थंडा मसाला आणि सांबार, लसूण, अद्रक, मिरच्या, मीठ आणि हे मीठ आणि हे 2 कांदे आणि खोबरं. हे खोबरं भाजून घेतो. हे हरभऱ्याची उलची डाळ. हे कोणी कोणी डाळ्या घेते, आम्ही हरभऱ्याची डाळ घेतली. आणि हे 2 कांदे. हे एवढं यायला हे सामान लागते तितराच्या भाजीले. हे तितराचं मटण. आता हे धुवून घेतो आणि सांबार भुसतो, पाट्यावर वाटून घेतो. हे मग चकचक धुवून घेतलं 2-3 पाण्यानं. हे 2 कांदे भुजून घेतो. हे खोबरं भुजतो चुलीत. चांगली भाजी होते चुलीत भुजल्यानं. झाला बाय भुजणं. आता हे मसाला भुजून घेतो. गरम मसाला, थंडा मसाला हे भुजून घेतो. तेल टाकतो थोडंसं. खसखस टाकतो. मिरच्या भुजून घेतो. हे तेल टाकतो थोडंसं. आता काढून घेतो. डाळ भुजून घेतो हरभऱ्याची थोडीशी. काढून घेतो. हे कांदे झाले आता काढून घेतो. वाटतो हे तेल टाकतो. हे गरम झाला. कांदा टाकतो. आता तेल गरम झालं. हे कांदा झाला. आता हे मटण टाकतो त्यात. टाकतो याच्यात. थोडंसं मीठ टाकतो. आता झाकण ठेवतो. सांबार वाटून घेतो. ह्याला खोबरं वाटतो. हे मग वाटता येत नाही त्यात. हे मसाला वाटून घेतो.
मसाला वाटणं झाला काढून घेतो. त्याचा मिरच्या वाटतो. शिजली भाजी उतरून घेतो. कढई गरम झाली तेल टाकतो. तेल गरम झालं मसाला टाकतो. मसाला झाला आता हे तिखट टाकतो. तिखटा गोळ्या मसाला झाला भाजी टाकतो. मटण टाकतो आता या. सांबार टाकला आता थोडासा. भाजी शिजली आता उतरून घेतो. आज मी तिसराचं मटण बनवलं. मी बनवलं असं तुम्ही बी बनवून पहा आणि खाऊन पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब करण्यात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.